सध्या वर्ष 2025 सुरू आहे, शतक 21वा आहे. मात्र परिस्थिती 1707च्या आसपासची आहे, कारण जेव्हा औरंगजेब मेला होता. आणि मध्ययुगातली स्थिती थोडीशी यासाठी आहे कारण ते प्रश्न महत्त्वाचे ठरत आहेत, कारण त्याच्या मागे आहेत अस्मिता आणि भावना आणि धर्माभिमान सुद्धा. तेथे काही मुद्दे पटण्यासारखे सुद्धा आहेत, कारण गोष्टीच अशा घडलेल्या आहेत की त्या भावना आवरता येणार नाहीत. मात्र ज्यावेळी सध्याकालीन राजकारणात त्या गोष्टी आणल्या जातात त्यावेळी त्याच्यातून जे मिश्रण तयार होतं ते मात्र कोणत्या दिशेने जाणार आहे, त्याच्यामागचे हेतू नेमके कोणते, ते खरंच भावनेचे आहेत की त्याच्यामागचं काही राजकारण सुद्धा आहे, या सगळ्यांसाठी चर्चा. म्हणूनच तर 0 आवर. आणि हा विषय आहे औरंगजेबाचा. औरंगजेब मुघल शासकांपैकी सर्वात क्रूर मुघल शासक. त्याच्या अशा घटना, अशा कृत्यांचा पाढा वाचता येईल. आपल्याला छत्रपती संभाजी राजांवरती त्याने केलेले अत्याचार माहिती आहेत, कारण एकतर इतिहास आपल्याला माहिती आहे आणि आपण चित्रपटही पाहिलेला आहे छावा म्हणून. पण छत्रपती संभाजी राजांच्या आधी जवळपास 10 वर्ष आधी शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांना सुद्धा दिल्लीमध्ये शिरधडा वेगळं केलं होतं. आणि असे आणखी दाखले सुद्धा देता येतील. बाकी देवळं पाडली वगैरे ही तर दाखले आहेतच. आणि अशा औरंगजेबाची कबर आता महाराष्ट्रात का असायला हवी, हा मुद्दा उपस्थित झालेला आहे. हा मुद्दा उपस्थित करत असताना 2 भाग आहेत. हिंदुत्ववादी आहेत आणि हिंदू मात्र हिंदुत्ववादी म्हणून नव्हे पण हिंदू शिवप्रेमी आहेत, आणि त्यांचे 2 अँगल्स आहेत. एकाचं म्हणणं आहे की औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे कारण ते मराठ्यांच्या आणि छत्रपतींच्या यशाचं, विजयाचं द्योतक आहे. ती खूण आहे की या माणसाला, जो दिल्लीचा बादशाह होता, अफगाणिस्तान पासून बांगलादेश जवळपास साऊथ एशियावरती राज्य करणारा, त्याला महाराष्ट्रात यावं लागलं आणि जिंकता आलं नाही आणि त्याला इथे गाडला. त्याची ती कबर आहे, ही खूण आहे, ही मराठा विजयाची खूण आहे. दुसरीकडे हिंदुत्ववादी इतिहासप्रेमी आहेत आणि शंभूप्रेमी पण आहेत. ते कोणाच्या संभाजी महाराजांवरच्या प्रेमाबद्दल आक्षेप नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे की कबर ज्यानं हा एवढा विध्वंस केला, छत्रपती संभाजीराजांना हालहाल करून मांडलं, थोडी सुद्धा माणुसकी दाखवली नाही, त्याची कबर अशी इतमामात का असायला हवी, ते आपल्याकडे नको, महाराष्ट्राच्या मातीत ते नको. आता या 2 मुद्दे फक्त 2 संघटनांमधले, 2 व्यक्तींमधले राहिलेले नाही, ते सामाजिक बनलेले आहेत. त्याच्या जोडीला राजकारण तर आलंच. तर या अर्थानं यापुढे काय होणार आहे हा विषय आपण घेणार आहोत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे पोल सेंटरला जाऊया. माझाच पोल सेंटरमध्ये आजचा मुद्दा की ज्याच्याबद्दल आम्हाला तुमच्याकडनं प्रतिक्रिया अपेक्षित आहेत, कोणता मुद्दा आहे पाहूयात. 0 वरचा मुद्दा, हिंदवी स्वराज्याचा शत्रू क्रूर कर्म औरंगजेबाच्या कबरीचं काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? काढून टाकावी, जैसे थे ठेवावी, उदात्तीकरण थांबवावं. यावेळी आम्ही 3 पर्याय दिलेत. नेहमी आमच्या प्रश्नामध्ये 2 पर्याय असतात, होय नाही, चूक बरोबर. यावेळी मात्र 3 पर्याय दिलेले आहेत. काढून टाकावी, जैसे ते ठेवावी, उदात्तीकरण थांबवावं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एबीपी माझाच्या X, YouTube, फेसबुक आणि इन्स्टावरती जाऊन यावरची उत्तरं देऊ शकता, प्रतिसाद, प्रतिक्रिया देऊ शकता. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. चर्चेला सुरुवात करूयात. जाऊयात आमच्या गेस्ट सेंटरकडे. आपल्यासोबत आज मान्यवर पाहुणे आहेत, जवळपास 6-7 पाहुणे. त्यामुळे माझी पहिल्यांदा सगळ्यांची नम्र विनंती असेल की आपण वेळ जर का थोडी मर्यादित ठेवली प्रतिक्रियांची तर मला सर्वांकडे अधिकाधिक वेळा जाता येईल. मी पहिल्यांदा ओळख करून देतो आपल्याकडे कोण कोण आहेत. आपल्याबरोबर असतील श्री महंत सुधीरदास, जे आचार्य महामंडलेश्वर आहेत, काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी सुद्धा आहेत, नाशिकहून आहेत, त्यांचं स्वागत. केशव उपाध्ये, भाजपचे मुख्य प्रवक्ते आणि माध्यम विभाग प्रमुख. याशिवाय हर्षवर्धन सपकाळ आहेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्यांचंही स्वागत. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र प्रांतचे बजरंग दलाचे जे संयोजक आहेत ते नितीन महाजन सुद्धा आहेत. थोड्याच वेळात आपल्यासोबत नौशाद उस्मान सुद्धा असतील. आणि त्याचप्रमाणे आणखी काही मान्यवर असतील. डॉक्टर सदानंद मोरे, इतिहास अभ्यासक, बहुसांस्कृतिक आणि सर्व विषयांचे अभ्यासक असलेल्या, म्हणजे ज्याला बहुशाखीय ज्ञान परंपरेचा अभ्यास असणारे असे सदानंद मोरे सुद्धा असतील. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा सरकारची भूमिका समजून घेण्यासाठी केशव उपाध्यांकडे जातोय. केशवजी, विश्व हिंदू परिषद बजरंग दल थेट कारसेवेचा इशारा देते आहे. देवेंद्र फडणवीस यांची विधानं अनुकूल बघायला मिळत आहेत, पण शासनाची आणि भाजपची भूमिका काय या बाबतीत? नाही, असं की शासनाची भूमिका ही शासन नक्की मांडेल, किंबहुना येत्या आगामी काळामध्ये केंद्र सरकारशी शासन पत्रव्यवहार पण करेल असं. कारण शेवटी असे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये या औरंगजेबाच्या कबरीचं एक उदात्तीकरण झालं, त्याला ASI संरक्षण मिळालं आणि स्वाभाविकपणे एक जो आत्ता सगळ्यांचं म्हणणं आहे त्याला केंद्र सरकारचं ASI संरक्षण आहे, तर त्याचा पत्रव्यवहार करावा लागेल. सरकार जे करायचं ते आवश्यक ते करेल. पहिला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की मला खरंच आश्चर्य वाटतं की औरंगजेबाबद्दल इतकं या महाराष्ट्रामध्ये काही लोकांना प्रेम का असू शकतं. म्हणजे ज्या पद्धतीने आज गेल्या काही हा वाद सुरू झाला त्याच्यानंतर अनेकांनी सांगितले की औरंगजेबाचं कबरीचं राहिली पाहिजे. खरं म्हणजे जगातली मी काही उदाहरण नक्की देतो की जे शेवटी असं आहे की म्हणजे एक पहिलं उदाहरण भारतातलं देऊन मग विदेशातलं पण मी देतो. ज्यावेळी महाराणा अकबरचं कबर ही 1688 मध्येच
जाट राजांनी जाट आक्रमण करून त्या किल्ल्यातनं उकरून काढली, त्याची हाड जाळून टाकली. म्हणजे ज्या अकबर राजाबद्दल असं म्हटलं जातं तथाकथित सहिष्णुवादी वगैरे वगैरे वगैरे, अशाबद्दल सुद्धा जाट लोकांच्या मनात जी एक प्रचंड संतापाची भावना होती, त्यातनं त्यांनी त्यांच्यावरती असलेलं आक्रमकाचं पुसून टाकण्यासाठी अकबराची कबर खोदून त्याची हाडं वगैरे सगळी फेकून दिली. पहिलं भारत. दुसरं उदाहरण आता शेवटी हे काय भारतातलंच आहे. ज्यावेळी महायुद्धानंतरनं पोलंडवरती रशियाचा कब्जा होता, त्यानंतर पोलंड वेगळं झालं. त्यावेळी पोलंडमध्ये ज्या ऑर्थोडॉक्स रशियाच्या चर्च होते, ते सगळे चर्च पोलंडनी स्वतंत्र झाल्यानंतर काढून टाकले. का तर आमच्यावरती परकीयचं आक्रमकाचं सावट आमच्यावरती नको, आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीची चर्चेस उभी केली. त्यामुळे आणि तिसरं, औरंगजेब तर बोलून चालून हा हिंदूंवरती आलेला अत्याचार आक्रमी राजाच होता. आमच्या घरावरती ज्याने अत्याचार केले, आमच्या घरावरती तो चालवणार, आमचं घर ज्याने उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, त्याचं उदात्तीकरण, त्याचं महामंडलीकरण, हे कशासाठी? हे भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. ठीक आहे, मी एक चर्चेचा सूर पहिल्यांदा सेट करण्यासाठी एक एक प्रतिक्रिया घेणार आणि त्यानंतर उपप्रश्नांकडे जाईन. मी आता हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे जातो. हर्षवर्धन सपकाळजी, या एकूणच औरंगजेब कबर प्रकरणाकडे काँग्रेस आपण कसं पाहताय, काय भूमिका आहे? कबर ज्या ठिकाणी आहे त्याला शेकडो वर्ष झाली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 28 वर्षांनंतर औरंगजेबाचा मृत्यू झाला. आणि तदनंतर अनेक राजवटी आल्या. पेशवाई पण आली, अर्थात मराठ्यांचंही राज्य होतं, इंग्रज आले. मात्र हे सर्व असताना ती कबर जशीच्या तशीच त्या ठिकाणी. त्याच्या फार नंतर 125 वर्षापूर्वी काँग्रेस अस्तित्वात आली आणि त्यानंतरच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आपण लढल्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. कबर जशीच्या तशीच राहिली. आज इतके वर्षानंतर हा मुद्दा उकरून काढण्याचं एकच कारण आहे की देवेंद्र फडणवीस सरकार हे सर्व आघाड्यांवर सपशेल फेल ठरलेलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. निवडणुकीच्या वेळेस जी दिलेली आश्वासन आहेत, लाडक्या बहिणीतला एकूण लाभार्थी त्याला कात्री लावल्या गेलेली आहे. 1,500वरून 2,100 करू, त्याची तरतूद अर्थसंकल्पामध्ये झाली नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ सांगितलं, ती कर्जमाफी बजेटमध्ये ती कर्जमाफी दिल्या गेलेली नाही. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाच्या सोबतच बेरोजगारीचा प्रश्न आहे. आणि दुसरीकडे सर्वदूर गुंडागर्दी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. कायदा व सुव्यवस्थेची पुरती वाट लागलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये द्वेष, मत्सर ह्या वाढत चाललेला आहे. सद्भावना लयास गेलेली आहे. आणि सरकार सर्व आघाडीवर फेल ठरल्यानंतर आता जनतेची दिशाभूल करण्याकरता हा कबरीचा मुद्दा जो आहे, हा जो मुद्दा आहे, हा उखडून वरती काढण्यात आलेला आहे. आणि या सर्व प्रश्नांच्या संदर्भामध्ये यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही. करिता हे राजकारण या सरकारने चालवलेलं आहे. मला कल्पना याच्यावरती केशव उपाध्यायांना उत्तर द्यायचं, पण मला केशवजी, मला पहिल्यांदा सगळ्या पाहुण्यांकडे जावं लागेल. मी मगाशीच म्हणालो होतो गेस्टची संख्या, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. आपल्याकडे भरपूर वेळ आहे, जवळपास पाऊण तासाचा वेळ आपल्याकडे. मी नितीन महाजनांकडे जातो, त्यानंतर महंत सुधीरदास, त्यानंतर सदानंद मोरे सर पण आपल्यासोबत असतील. मी महाजनांकडे जातो. महाजनजी, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अफजल खान कबरीचा विषय ऐकला होता आणि नंतर त्याच्या बाजूचं सगळं जे काही बांधकाम होतं ते सुद्धा पाडून टाकण्यात आलं. तुम्हा सगळ्या मंडळींची मागणी होती, हिंदुत्ववाद्यांची. पण आता मुद्दा परत तोच आहे. अफजल खानाची सुद्धा कबर ठेवलीच की, याही शासनाने ठेवलीच ती, कारण त्याच्या मागे शिवप्रेमींचं असं म्हणणं आहे ती आमच्या पराक्रमाची खूण आहे. मग आता या मागणीला जेव्हा पुन्हा आता औरंगजेबाच्या कबरीचा विषय आलेला आहे आणि आपल्याला सुद्धा कल्पना आहे जेवढं अफजल खानाच्या कबरीच्या भोवती बांधकाम होतं तेवढं सुद्धा तिकडे नाहीये. ती कबर कोणी तिकडे जथ्थेच्या जथ्थे लोकांचे दरवर्षी जातात पुण्यतिथी साजरी करण्यासारखं, असंही जात नाहीये. मग आता अचानक हा मुद्दा काय एवढा मोठा होतोय? काय प्रसन्नजी, तिथे आमच्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या 32 दाताचा बोकल फाडलाय, त्याच्या छातीमध्ये तो भगवा गाडलाय, तिथे त्याला मारलाय, म्हणून ते आमचं शौर्याचं प्रतीक आहे. आणि राहिला औरंगजेबाची जी कबर आहे, यांनी आमच्यावर अन्याय अत्याचारच केलाय. आपल्या भारतावर कित्येक राजे होऊन गेले, जसं मगाशी तुम्ही तुमच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं, तेज बहादूर सिंगजी असतील, यांच्यावर त्यांनी हल्ला केला. आणि त्यांनी कुठलं काम भारताच्या चांगल्या म्हणजे आपण म्हणू ना डेव्हलपमेंटसाठी केलं का इथल्या लोकांसाठी सुखसुविधेसाठी केलं? त्यांनी धार्मिक मठ मंदिरं तोडली, आमच्या आया बहिणींची इज्जत उठली.
एवढं त्यांनी चांगलं काय केलं, धर्मांतरण करण्यासाठी त्यांनी कितीतरी धर्मांतरण त्यांनी ह्या देशामध्ये केलेत. एवढं वर करून भागलं नाही तर आपलं महाराष्ट्राचं आपल्याकडे उदाहरण आहे. शिवशंभूंचं जे काही प्रमाणे 39 दिवस हाल अपेष्टा सहन केल्या त्यांनी, त्यांची नखं काढली गेली, जिव्हा काढली गेली आणि त्यांना शेवटी धर्मांतरणासाठी विचारले असता शंभूंनी नाकारल्यावर त्यांचे देहाचे तुकडे करण्यात आले. ही गोष्ट तरी आपण महाराष्ट्रीयन म्हणून, एक भारतीय म्हणून किंवा एक हिंदू म्हणून विसरू शकतो का? म्हणून आमचा हा ही मागणी आहे की गरज काय आणि कुठला इतिहास आपण लोकांना सांगणार आहे? आम्ही शौर्याचा इतिहास सांगतो ना, आम्ही आमचा पराभवाचा इतिहास सांगत असतो का? ही आपली परंपरा आहे का? तर आम्हाला आपल्या पराभवाचा इतिहास नाही सांगायचा आहे, आम्हाला आपल्याला शौर्याचा इतिहास सांगायचा आहे. आणि आम्ही शौर्य गाजवलंय ते प्रतापगडाच्या पायथ्याशी, ना की आत्ताच छत्रपती संभाजीनगर मध्ये आमच्यावर त्यांनी हल्ले चढवलेत ना, तर त्याचा इतिहास आम्ही आमच्या पुढच्या पिढीला सांगणार आहोत का? ते ठेवून आम्ही काय सांगणार आहोत की ह्या माणसाने आमच्यावर राज्य केलं हे सांगणार आहोत का? आम्ही वारंवार हे सांगणार की यांनी आमच्यावर हल्ले केलेत, आमच्या आया बहिणी बाटवल्या, आमची मंदिरं तोडलीत, आमच्या तीर्थक्षेत्रावर यांनी जिजिया कर लावला, हा इतिहास सांगणार का आपण? बरं, ठीक आहे. मी नितीनजी, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा, मी जसं म्हणालो तसं सुरुवातीला मी पहिला एक राऊंड घेतोय. तुमच्या बोलण्याची जर का लाईन पुढे घेऊन जायचं म्हटलं, तुम्ही म्हणताय त्या नितीनजी, तुम्ही म्हणताय ती लाईन पुढे घेऊन जायची म्हटली तर या क्षणी छावा चित्रपटावर बंदी आणावी लागेल. कारण त्या चित्रपटातच तर औरंगजेबाचं महिमा मंडन आहे. कारण औरंगजेब असा मोठा होता, ज्याला मारला, ज्याला गाडला मराठी इतिहासानं, मराठी साम्राज्यानं, तो इतिहास सांगायचा असेल तर तो कोण होता ते सांगावा लागेल. आता त्या चित्रपटात मला खात्री तुम्ही बघितला असेल, त्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर औरंगजेब म्हणतो की अल्लाह जन्नत के दरवाजे खुले रखना, शेर आ रहा है. मग ते सगळं काढावं लागेल तुमच्या म्हणण्यानुसार, कारण आपण औरंगजेबाचं कशाला ऐकून घ्यायचं, बरोबर आहे ना? मग ते सगळं काढावं लागेल, आपल्याला पुस्तकातून नाव काढावं लागेल. मी ते प्रश्न घेऊन तुमच्याकडे, मला खात्री आहे तुमच्याकडे त्याची उत्तरं असतील, मी येईन तुमच्याकडे. मी पुन्हा एकदा मी आता जातोय यासाठी महंत सुधीर दास यांच्याकडे. महंत, माझा तुम्हाला प्रश्न आहे, या प्रकरणातला तुम्हालाकडे येताना मात्र मी 2 अँगलनी येणार आहे. एक, या विषयाची तुम्ही पण मागणी केली की ती कव्हर हटवावी, त्याचप्रमाणे ही जमीन वक्फ बोर्डाच्या पण अंतर्गत येते आणि या बाबतीत एक संसदेमध्ये विषय चालू आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा पक्षकार राहिलेला आहात. तर तो विषय काय, जरा थोडक्यात सांगितला तर चर्चेचा टोन सेट करण्यापुरता. 2 विषय त्यामध्ये महत्वाचे आले. एक व्हॉट्सअपवरती एक खूप मोठ्या प्रमाणावर एक व्हायरल झालंय. प्रथम छत्रपती शाहू महाराज यांनी त्या औरंगजेबाच्या कबरीचं पूजन केलं असा दादांत खोटा मेसेज फिरतोय. 20 फेब्रुवारी 1707 साली अहमदनगर भिंगार येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. आपल्याला खोटं वाटेल प्रसन्नजी, 4 दिवस त्याचा मृतदेह त्या ठिकाणी पडलेला होता. त्यांच्या सरदारांमध्ये, त्यांच्या लोकांमध्ये एवढा बेनवा त्या ठिकाणी झालेला होता. परंतु औरंगजेबाचं मृत्यूपत्र असं होतं की मला त्या ठिकाणी माझ्या जे काही त्यांनी गुरु मांडले त्यांच्या शेजारी मला दफन करण्यात यावं आणि माझी जी मजार आहे ती उघडी ठेवण्यात यावी. ही जी मजार आहे हे निजाम उल मुल्क हे हैदराबादचे जे संस्थानिक होते त्यांच्या पदरीच होते. नंतर त्यांनी हे मार्बलचं जे संपूर्ण बाजूचं काम केलंय. पहिली गोष्ट की औरंगजेबाच्या मृत्यूनुसार असलेलं त्याचं जे वसियतनामा किंवा त्याचं जे वचनपत्र आहे त्यानुसार ती उघडी ठेवायला पाहिजे होती. एक. दुसरी गोष्ट, छत्रपती शाहू महाराजांनी तिथे प्रथम दर्शन घेतलं, हा साफ चुकीचा आणि खोटा मेसेज या ठिकाणी होतोय. 1689 साली दोरा येथे 18 वर्षानंतर प्रथम शाहू महाराजांची सुटका झाली. ते नंदुरबार येथे आले. त्याच्यानंतर ते तत्कालीन असलेल्या औरंगाबाद या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी तिथे बरेच दानधर्म वगैरे केले आणि मुन्नतराव उल आलम आबाब म्हणून हा जो मोहम्मद हशीम काफी खान याचं पुस्तक, याचं इटालियन आणि डॉस यांनी इंग्लिश मध्ये भाषांतर केलंय. हा मुख्य औरंगजेबाच्या छावणीत होता. त्यानंतर मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध सेतू माधव पकडी यांनी देखील त्या ठिकाणी म्हटलंय की काफी खान त्या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि तिथे तो म्हणतोय की काही लोकांनी छत्रपती प्रथम शाहू महाराजांनी तिथे पूजा केली. ही साफ खोटी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, वफच्या माध्यमातून मी स्वतः JPC समोर 4 वेळेला साक्ष द्यायला गेलो आणि या संपूर्ण परिसरामध्ये ज्या काही जागा आहेत या सगळ्या जागेवरती वफनी कंट्रोल केलाय. ASI तिथे काही गोष्टी पाहते, परंतु वफच्या माध्यमातून
आज ओवेसी सुद्धा जी दिशाभूल करतायत लोकांची, ओवेसी सांगायला सुटलंय की इबादत वहां करणे नाही देंगे, त्याचप्रमाणे ह्या जागा लाटून सरकार घेणार आहे, अशा पद्धतीचं भडकाऊ भाषण त्यांनी आज सकाळपासून सुरू केलं होतं. कालही त्या ठिकाणी बोलत होते आणि आज जंतर मंतरवरती जे काही त्यांचा फ्लॉप शो झाला त्यांच्यातलेच अनेक मुस्लिम क्रांतिकारी लोकांनी सांगितलं, मौलवांनी सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही भांडणं लावण्याचं काम करू नका. काँग्रेसने ऑलरेडी वक्फ अमेंडमेंट मध्ये 4 वेळेला सुधारणा केली, ही 5वी सुधारणा आहे. भारतीय जनता पार्टी काय आज करत नाहीये, पार्टी म्हणून मी सांगतोय. आणि संपूर्ण जागेचं जर आपण जर एक पाहायचं म्हटलं तर 4.5 लाख एकर भारतातली जागा ही वक्फच्या माध्यमातून 9.5 लाख एकर कशी झाली, तर त्या माध्यमातून अनेक ठिकाणी जे कब्जा करणं चाललंय त्या ठिकाणी देखील या माध्यमातून कब्जा करणं चाललंय, गरीब लोकांच्या जागा लाटल्यात आणि त्यामुळे ती जागा महंत सुधीरदास ही जमीन सुद्धा वक्फच्या मालकीची आहे आणि या बाबतीत सुद्धा वक्फशी बोलावं लागेल सरकारला. तिथे तो जो मॉन्युमेंटची जी जागा आहे ना तेवढी फक्त ASIच्या ताब्यात आहे, पण त्याच्या आजूबाजूची जागेवरती वक्फ क्लेम करतोय. लक्षात घ्या. तर याच्या मागे अनेक बिल्डर, त्या विभागातली महाराष्ट्रातली काही लॉबी ही लॉबिंग करते. ठीक आहे, म्हणजे हा आणखी एक वेगळा अँगल. मी त्याच्याकडे पुन्हा येईन तुमच्याकडे. आधी पहिल्यांदा मला सगळ्या पाहुण्यांकडे जाऊन यायचंय. माझ्यासोबत आता नौशाद उस्मान सुद्धा आलेले दिसत आहेत. मी येतो तुमच्याकडे. नौशाद उस्मान सुद्धा दिसत आहेत आणि त्याचप्रमाणे संजय जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, ते सुद्धा आलेले आहेत, खासदार आहेत, तेही आपल्यासोबत आलेले आहेत. मी पहिल्यांदा नौशाद उस्मान यांच्याकडे जातो. नौशाद, तुमच्या समोर हा सगळा विषय समोर आहे, तुमची प्रतिक्रिया. पहिली गोष्ट आहे की या लोकांचा काहीतरी गल्लत होत आहे. कबर वेगळी असते, मजार वेगळी असते, दर्गा वेगळी असते, मकबरा वेगळा असतो. 4 गोष्टी वेगळ्या आहेत. महिमा मंडन किंवा उदात्तीकरण होऊ नये कबरींचं, याच्या बाजूने मीही आहे. मी देखील कोणत्या इव्हन पैगंबरांच्या कबरीची आम्ही पूजा करत नाही. तर औरंगजेबाची ही साधी कबर आहे, अफजल खानाची ही मजार होती आणि त्याच्या आजूबाजूला हे जे औरंगजेबाच्या बाजूला जी दर्गा आहे ती सुफी संत झैनुद्दीन यांची आहे, जो औरंगजेब गुरु मानत होता. त्यांची दर्गा आहे. दर्गा काय असते, मजारच्या आजूबाजूला जो असतो असा बांधकाम, त्याला मजार म्हणतात. आणि जर महाल सारखं काही बांधलं तर तो मकबरा असतो. जसा ताजमहाल हा मकबरा आहे किंवा बीबी का मकबरा आहे. आता खरं म्हणजे औरंगजेबाची बायकोच आहे ती राबिया, ती ते 25 रुपये पर हेड घेऊन सरकार पैसा कमवते. बीबी का मकबरा चालते, बाबाची कबर चालत नाही. जाऊ द्या, ती गोष्ट वेगळी. परंतु इथं काय माहित आहे का की कबर ही तोडली जाऊ शकत नाही. हे स्वतः फडणवीस पंतांनी सांगितलेलं आहे विधानसभेत. माझ्याकडे तो व्हिडिओ आहे, आता वेळ नाही म्हणून तो मी तुम्हाला दाखवू शकत नाही. स्वतः फडणवीसांनी सांगितलेलं आहे की आम्ही तोडू शकत नाही. 1958 मॉन्युमेंट ऍक्ट देखील आहे आणि त्याच्या पूर्वीचा हे घटना आहे माझ्याकडे मध्ये सांगितलं की प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. परंतु 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 आता हा बघा, हे की नाही, हे नेहमी प्रत्येक चॅनलवर होते. बोला तुम्ही, मी तुम्हाला अडवलेलं नाही. बोला तुम्ही, बोला पूर्ण करा. म्हणून मौलवी लोकांनी डिबेटला जाणं सोडून दिलं. नाही, तुम्ही बोला ना, तुम्हाला कोणी अडवलं? बोला पूर्ण करा. आवाज दाबतेत लोकांचा, त्यांनी पानसरांचा आवाज दाबला. नाही नाही, अहो नौशाद, तुम्ही मला ऍड्रेस करा, माझ्याशी बोला, बोला. त्यांना बोलू द्या, मी येतो तुमच्याकडे. तुम्ही बोलत असता, बोला. हा नौशाद बोला. फडणवीसां पंतांचा आवाज ऐकू वाटत नाही तुम्हाला? ऐकू वाटत नाही. आणि बघा, गोष्ट आहे उदात्तीकरणाची. तर उदात्तीकरण फक्त अबू असीम आझमींनीच केलं का? माझ्याकडे हे पुस्तक आहे बघा, हे महमद देशमुख मराठा समाजातले. पुस्तकाचं नाव काय? सदाचारी औरंगजेब. नागपूरला राहतात ते, जे फडणवीस पंतांच्याच गावात राहतात, त्यांच्याच शहरात राहतात. ते बोलू शकतात. यांच्या आवद ओझा यांचा व्हिडिओ उपलब्ध आहे, राम पुनियानी यांचा व्हिडिओ उपलब्ध आहे. पण अबू असीम आझमी यांनी शब्द मागे घेतले, तरी त्यांच्यावर सोलापूरांनी मागं घेतलं तर त्यांना आता काही नाही, त्यांना क्लीन चिट मिळाली. सोलापूरकर बोलले तर अबू असीम आझमी नको. म्हणजे मुस्लिम हे सॉफ्ट टार्गेट आहेत का? म्हणजे हे जे खोक्या आणि हे जे आका आणि हे जे मस्साजोग वगैरे हे लपवण्यासाठी तर हे सुरू नाही ना, असा प्रश्न पडतो. ठीक आहे, मी सगळ्यांकडे जातो. महंत तुमच्याकडे पण मी येतो. मी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संजय जाधव आहेत, त्यांच्याकडे गेलो नव्हतो. संजय जाधवजी, मी तुमच्याकडे फक्त शिवसेना नाही, मी मवियाचा नेता म्हणून तुमच्याकडे सुद्धा बघतोय. कारण मवियाची भूमिका जरा थोडी गुंतागुंतीची वाटते. सुप्रिया सुळे म्हणतायत राष्ट्रवादीच्या आस्थेचा विषय. संजय राऊत आज प्रेस कॉन्फरन्स घेतात, म्हणतात उखडून टाका, GR का काढत नाही.
काँग्रेसचं म्हणणं आहे की हा विषयच वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी तर फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली. मला तुम्हाला विचारायचं आहे, शिवसेनेचं तरी काय म्हणणं आहे किमान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं? शिवसेनेचं म्हणणं एकच आहे की तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्यात त्या कायद्याच्या चौकटीत बसून का नाही करत? सरकार केंद्रात तुमचं, राज्यात तुमचं, मग तुम्ही कशाला रस्त्यावर येऊन तमाशा करता? बरं, आम्ही औरंगजेबाचं समर्थन केलेलं नाही किंवा करणारही नाही, परंतु ह्या सगळ्या कायद्याच्या चौकटीत बसून ज्या गोष्टी करायच्या त्या तुम्ही उघड्यावर आणून दोन समाजात ते निर्माण करायचं काम का करता? बरं, लोकांच्या चुली पेटवण्याच्या ऐवजी तुम्ही घरं पेटवण्याचं काम करता का? मला तुम्हाला जर एवढंच जर संभाजी महाराजांविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम आहे, तो सोलापूरकर, कोरटकर, ह्या राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ज्यावेळेस संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यावेळेस ही लोक आता जे गुणगान गायलेत औरंगजेबाच्या विरोधात बोलायला लागले, त्यावेळेस का झोपले होते का हे? बरं, ह्यांनी का त्या गोष्टीचा विरोध केला नाही? हे पण मला आपल्या माध्यमातून विचारायचं आहे त्यांना. माझं एवढंच म्हणणं आहे की रोज उठायचं, काहीतरी भांडवल करायचं. तुम्ही केलेले पाप झाकायसाठी कुठं भांडवल तर करीत नाहीत ना ह्या गोष्टीचं. बरं, मला सांगा, नितेश राणे उठतात रोज काहीतरी वेगळी भाषा. अरे संविधानानं तुम्हाला शपथ दिली आहे, त्या शपथेला साक्षी राहून तुम्ही ह्या राज्याचा कारभार करीन म्हणून असं गवाही दिली. बरं, आणि तुम्ही रोज उठून समाजामध्ये विष पेरण्याचं काम करताय. कशासाठी? आपण विचारूयात, आपण जाधवजी, आपण केशव उपाध्यांना विचारूयात. माझ्या चर्चेचा केशव उपाध्यांपासून सुरू होणार होता, तुम्हीच त्याची सुरुवात करून दिली, बरंच झालं. केशव उपाध्यायजी, मगाशा प्रश्नाला तुम्हाला उत्तर द्यायचं होतं ते तुम्ही द्याच, पण संजय जाधव म्हणतायत की दररोज काहीतरी नितेश राणे उठतात, एक नवीन मुद्दा, आता काय औरंगजेबाची कबर, आणि हे सगळं जर का करायचंच असेल तर सत्ता तुमची, गल्ली ते दिल्ली तुमची सत्ता आहे, तर करत का नाही? मग हा चाललाय का? हा लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आहे का? सोलापूरकर, कोरटकर किंवा अन्य विषयांपासून लक्ष डायव्हर्ट करण्याचा, बीडमध्ये शिक्षकाच्या आत्महत्येपासून लक्ष बाजूला करण्याचा, शेतकरी आत्महत्येपासून लक्ष बाजूला करण्याचे प्रयत्न चालू आहेत का, असा त्यांचा प्रश्न आहे. केशवजी, खरं मला उद्धव ठाकरे गटाचं फार आश्चर्य वाटतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात जी कायदा सुव्यवस्थेची वाट लागली होती त्याची 100 उदाहरण मी ओळीन देऊ शकतो, पण आज तो चर्चेचा विषय नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलण्यापूर्वी आपल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना काय या महाराष्ट्राची वाट लागली होती ते थोडं आठवून पहा. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगायचं आहे. खरं म्हणजे ते प्रदेशाध्यक्ष झाले आहेत, खरं म्हणजे त्या पदाचा गरिमा त्यांनी राखला पाहिजे, पण औरंगजेबबद्दल त्यांना इतका प्रिय का वाटतो? औरंगजेब म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक लोकप्रिय नेतृत्व, किंबहुना अनेक गोष्टी. खरं म्हणजे त्यांना अभ्यास किती करतात मला माहिती नाही, मी तसं योग्य नाही त्यांच्याबद्दल बोलणं, ते मोठे नेते आहेत. पण मुळामध्ये थोडासा काही दिवसापूर्वीचे इंग्रजी वर्तमानपत्र जरी पाहिली असती तर या ठिकाणी देशामध्ये इन्फ्लेशनचा रेट हा कमी झाला आहे ह्याची त्यांना माहिती असली असतील. ही माझी बातमी नाही, ही इंग्रजी वर्तमानपत्र जी भाजपच्या विरोधातली आहेत अशांनी छापलेल्या बातम्या, त्या त्यांनी मी हवं असं त्यांना पाठवतो. तिसरा त्यातला मुद्दा, कायदा सुव्यवस्था किंबहुना या ठिकाणी कुणीही असेल, म्हणजे कोरटकर असेल किंवा बीडमधला अन्य कोणी असेल, ह्याला खपवून घेतलं जाणार नाही. त्याच्याबद्दलची ठोक आणि अतिशय काटेकोर कारवाई ही या क्षणी सुरू आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था आपल्यापर्यंत अतिशय चोख सांभाळण्याचं काम मुख्यमंत्री करतायत. त्याबद्दल मला वाटतं सपकाळांकडून कुठल्या सल्ल्याची गरज नाही. ते राहुल गांधींना खुश करण्यासाठी जरूर त्यांनी अशा पद्धतीचे विधानं करायत, पण त्याला मर्यादा पण पाळल्या पाहिजे. त्यातनं अनेक गोष्टी. एक दुसरं असं आहे की मला खरंच आश्चर्य असं वाटतं की औरंगजेबाबद्दल एवढं यांना या सगळ्या लोकांना आस्था का? म्हणजे सुप्रिया आस्था कोणाला आस्था असू शकते या औरंगजेब? म्हणजे तुमच्या माहितीसाठी म्हणजे हा काय औरंगजेब हा काय हिंदू मुस्लिम विषय नाही आहे. म्हणजे औरंगजेब हा सत्तेसाठी आला होता, तो हिंदू मुसलमान करण्यासाठी आलेला नव्हता. प्रसन्नाजी, तुम्ही ज्या पुण्यातनं येता त्या पुण्याचं नामकरण औरंगजेबने काय केलं होतं? मुहियाबाद, ज्या छत्रपती शिवाजी म्हणजे गादी आज आपल्याकडे आहे त्या साताऱ्याचं नामकरण काय केलं होतं? आझमतारा. ज्या शिखर शिंगणापूरचं म्हणजे एक अहिल्यानगर, अहमदनगरचं अहिल्यानगर केलं, केवढा लोकांना त्रास झाला. पण बघा सगळी नावं कशी बदलली. शिखर शिंगणापूरचा डोंगर जो आहे, जो एक अतिशय वेगळ्या पद्धतीने महादेव डोंगर ओळखला जातो, त्याचं नामकरण याच औरंगजेबाने जप्तुल इस्लाम केलं होतं. का तरी ही गरज वाटली? कारण शेवटी हा लढा जो होता तो लढा आपल्याला स्वीकारावा लागेल. सत्तेसाठी होता की नाही नंतरचा मुद्दा, हिंदू मुस्लिम होताच. त्याच्यामध्ये त्या पद्धतीने आमच्या दैवतांवरती, पंढरपूर आणि कोल्हापूरचे दैवत भ्रष्टकरण करण्याचं काय कारण होतं औरंगजेबाला? ह्या सगळ्या भूमिका लक्षात घेता, या लक्षात तुम्ही घेतल्या पाहिजेत. त्या न घेता केवळ आस्थेचा विषय आणि जो आमच्यावर त्याबद्दल कसली कोण आस्था ठेवू इच्छितं याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था नीट चालली आहे. बाकीच्या प्रश्नांवरती चोख उत्तर शोधतायत देवेंद्रजी, त्याची चिंता करू नका. आणि राहता प्रश्न या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाबद्दल आस्था असणं हे म्हणजे खरंच चिंताजनक गोष्ट आहे, अतिशय धक्कादायक. हा सारखा मुद्दा हा मी सगळ्यांना पुन्हा विचारणार आहे की औरंगजेबाबद्दल आस्था नाहीये,
आस्थाजी इव्हन औरंगजेबाची कबर पाडू नये असं म्हणणारे जे शिवभक्त शंभू भक्त आहेत त्यांचं म्हणणे ते विजयाचं प्रतीक आहे, जशी अफजल खानाची पण कबर आहे. आणि दुसरा मुद्दा असा, तुम्ही तुलना केली की औरंगजेबाने काय काय केलं होतं. त्याने सिंहगडाचं नाव बदलायचाही प्रयत्न केला होता, रायगडाचाही बदलायचा प्रयत्न झाला होता, रायगडचा केला प्रश्न होता, असा आहे, मी 300 शहरं. उपाध्येजी, औरंगजेब हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला घटनादत्त रिपब्लिक ऑफ इंडिया चा प्रमुख नव्हता. तो होता, तो मध्ययुगातला होता, मुस्लिम शासक होता, मुघल शासक होता, म्हणून त्याने ते सगळं केलं जे त्याची बौद्धिक मर्यादा होती. आपली ती नाहीये, तुमची माझी आणि आपली ती नाहीये, कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनादत्तरित्या स्थापन झालेल्या आपण भारतीय गणराज्याचे नागरिक आहोत. आणि इतिहास 47 साली आपण काही वेळा भौगोलिक ती मर्यादा असते, त्याला टाइमलाईन सुद्धा आपण आखलेली आणि पुढे गेलेलो आहोत. 1 मिनिट त्याचं उत्तर देतो. म्हणून माझा फक्त आक्षेप होता, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. प्रसन्ना, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. या आपण भारतीय गणराज्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचे आपण पाळणारे आपण सगळे लोक आहोत. आणि म्हणून जर इथल्या लोकांच्या भावना अशा असतील, त्या भावना तुम्ही चुकीच्या ठरवणार आहात का? लोकशाही जी आम्हाला देत, लोकशाहीतल्या बहुसंख्य लोकांना असं वाटतं की हा आक्रमक आहे, अत्याचारी आहे, ह्याचा नको, ह्याचा तुम्ही अपमान करा का? फक्त ते नाही, ते मात्र योग्य आहे. आणि बाकीच्या लोकांना जे वाटतं सगळ्यांना की हे दोन्हीकडच्या शिवशंभू भक्तांच्या भक्तीबद्दल, प्रेम आणि आदराबद्दल शंका नाहीये, त्याच्या दिशेच्या बाबतीतला हा वाद, आणि तो वाद आहे, तो खराच आहे. मी याबद्दल आता जातो डॉक्टर सदानंद मोरेंकडे. डॉक्टर सदानंद मोरे हे आंतरविद्याशाखी अभ्यासक आहेत. महाराष्ट्राची संस्कृती असेल, म्हणजे महाभारतापासून संत तुकारामांपासून ते ज्याला समकालीन महाराष्ट्रीय संस्कृती म्हणतात त्याच्यावरती त्यांनी खंडच्या खंड लिहिलेले आहेत. लोकमान्य ते महात्मा हा तर त्यांचा खंड अगदी प्रसिद्ध आहे, तुकाराम दर्शन सुद्धा आहे. तर मी आता मोरे सरांकडे जातो आणि आणखी एक मोरे सरांची आणखी इकडे ओळख करावी लागेल. आपल्याला औरंगजेब सगळ्यांना माहिती आहे, पण दारा शुको जो त्याचा भाऊ होता ज्याला पुन्हा मारला, जो संस्कृत मध्ये रस घेणारा होता, काव्यशास्त्र विनोदात पारंगत होता, त्याच्याबद्दलचा सुद्धा सदानंद मोरेंचा अभ्यास राहिलेला आहे, त्याच्यावर त्यांनी लिहिलेला आहे. पण आता सगळ्यांना औरंगजेबाचंच एवढं वेगळ्या अर्थानं भरतं आलेलं की दाराशुको कोणाला आठवत नाही. मी सदानंद मोरेंकडे जातो. मोरे सर, सगळा विषय आपल्या समोर आहे, याच्यातून मार्ग कसा काढायचा? आणखी एक मला आठवलं मोरे सर तुमच्याच बद्दल, जेव्हा तेव्हाच्या औरंगाबादचं नाव बदलायची वेळ आली होती, तेव्हा हे डॉक्टर सदानंद मोरे होते, ते म्हणाले होते की याचं नाव मलिकंबराबाद ठेवा. आता मलिकंबर सुद्धा आम्हाला माहित नाही, कारण आम्हाला कोणाची नावच नको आहेत. पण मलिकंबर हा तो होता की जो उत्तर भारतीय शासकांच्या विरोधात महाराष्ट्रासाठी लढला आणि त्याची जी शेतसारा सिस्टीम होती ती आजही नंतर कायम राहिली होती. ते नाव सुचवणारे सुद्धा डॉक्टर सदानंद मोरे होते. अर्थात परिचय वेगळा आहे हा. मी मोरे सरांकडे जातो खूप वेळ न घेता. मोरे सर, थोडी दुरुस्ती सांगतो तुम्हाला. मलिकंबराबाद नाव द्या औरंगाबादचं, ही सूचना माझी नव्हती, ती शरद पाटलांची होती. माफ करा, शरद पाटलांची. माझी सूचना दारा शुकोचं नाव द्या अशी होती. हो, माफ करा, दारा शुकोची. हो, दारा शुकोचं. आणि त्यावेळेला बरीच चर्चा झाली, वाद झाला वगैरे वगैरे. पहिली गोष्ट अशी आहे की मी काही कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता वगैरे नाही, मी पक्षनिरपेक्ष अभ्यासक आहे. मी धर्माचा अभ्यासक आहे, महाराष्ट्राचा अभ्यासक आहे, इतिहासाचा अभ्यासक आहे, वगैरे वगैरे वगैरे. तर मला एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणायची आहे की जी संधी मला तुमच्या दारा शुकोचा आपण जो उल्लेख केला त्याच्यामुळेच मिळालेली आहे, की औरंगजेबाचा थोरला भाऊ दारा शुको की तो सत्तेवरती यावा असं शहाजहानला वाटत होतं. तर औरंगजेबाने आपल्या 2 भावांना हाताशी धरून त्यांना नादी लावून शेवटी त्यांचाही काटा काढला, पण मुख्य प्रतिस्पर्धी दारा त्याचा काटा काढला, त्याचा पराभव केला, त्याला पकडलं, दिल्ली शहरातून त्याची धिंड काढली एका मरतुकड्या उंटिनीवर, घोडीवर वगैरे वगैरे बसून. तो मुद्दा जसं इकडे संभाजीराजांची काढली होती. आणि मग त्याचा शिरच्छेद केला करवीला. आणि नंतर त्याच्याकडे ते मुंडकं आलं, त्याचं शिर आलं औरंगजेबाकडं. ते त्यांनी नीट घासून पुसून स्वच्छ करून पाहिले की हा दाराच आहे ना की आणखीन दुसरा कुणी आहे. बरं. आणि त्याच्यानंतरच्या 2 ज्या घटना आहेत ना त्या फार, आता त्याचं मी विशेषण वापरत नाही, तुम्ही ऐकणाऱ्यांनी पाहणाऱ्यांनी वापरावं जे काय असेल ते. त्याचे वडील की जे म्हणजे शहाजहान आणि जे दाराचे पक्षपाती होते त्यांना चिडवण्यासाठी, डिवचण्यासाठी औरंगजेबाने काय केलं की ते दाराचं शिर एका चांगल्या पेटीमध्ये घातलं, म्हणजे सुशोभित पेटी, गिफ्ट म्हणतो आपण, गिफ्ट बॉक्स, तसं केलं. आणि ते शहाजहानला पाठवलं. तर शहाजहानला बरं वाटलं की अरे बऱ्याच दिवसांनी मुलगा आपल्याशी चांगला वागतोय, आठवण झाली आपली, म्हणून त्यांनी उत्सुकतेने ती पेटी उघडली आणि आपल्या मोठ्या मुलाचं कापलं गेलेलं मुंडकं त्यांनी पाहिलं. म्हणजे ही औरंगजेबाची पद्धत आहे, त्याला मी विशेषण वापरत नाही. पण माझा मुद्दा तोही नाही, माझा मुद्दा पुढचा आहे. आता प्रश्न असा आला की या दाराच्या
प्रेताची विल्हेवाट कशी लावायची, म्हणजे त्याचे अंत्यसंस्कार कसे करायचे. तर इस्लामी पद्धतीप्रमाणे अतिशय रिच्युअलिस्टिकली त्याला जर नीट आपण दफन केलं तर तो पुढे कयामतच्या वेळेला उठून वगैरे त्याच्या पापपुण्याचा निवाडा होईल. हे सगळे विधी करायला पाहिजेत जे काय असतील ते. माझ्या समजुतीप्रमाणे, आणि माझी समजूत खोटी ठरली तर मला आनंद होईल, विद्वानांनी जरूर सांगावं, त्यानं ते त्याचं जे प्रेत होतं ते दारा शिकोच्या माफ करा हुमायूनच्या कबरीमध्ये, कारण हुमायूनचं कबरीचं एक मोठं स्ट्रक्चर आहे, तिथे अशा ठिकाणी गाडलं की ते कुठे याचा पत्ता नाही लोकांना. बरं, मी गेलो होतो ते पाहायला, तिथल्या लोकांना विचारलं की इथे कुठे आहे दाराची कबर, तर ते म्हणले आम्हाला नाही सांगतायत. तिथले मार्गदर्शक गाईड वगैरे जे कोणी होते, बरं, म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा आपल्या भावाला नीट गती मिळू नये, म्हणजे असा जो औरंगजेब होता त्याच्या वाट्याला असं काहीतरी येणं काही वर्षांनी, हे कालचक्र फिरलं असंच म्हणावं लागेल ना. बरं, हा एक प्रकारचा नियतीचा खेळ आहे असं म्हणेन मी. पण तरी सुद्धा लक्षात घ्या, त्याची कबर उखडली बिघडली जावी या मताशी मी सहमत नाही. मी सहमत नाही व्यक्ती म्हणून. मी आता पुन्हा एकदा जातो महाजन यांच्याकडे, बजरंग दलाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख आहेत ते. महाजनजी, जो तुमचा मुद्दा आहे की काय कबर हटवावी, आता नेमकं हटवावी हा एक शब्द झाला, पण म्हणजे ती उद्ध्वस्त करायची आहे, हटवायची आहे, बाजूला करायची आहे. बाबरीच्या बाबतीत जशी तुमची भूमिका होती की त्या जागी मंदिर बांधायचं, त्यामुळे काय होणार आहे आणि पुढे काय होणार आहे तुमच्या समोर तरी होता क्लिअर रोड मॅप. इथे नेमकं काय करणं अपेक्षित आहे मग, म्हणजे काय ती कबर स्थलांतरित करणं अपेक्षित आहे का काय? कारण ते करायचं म्हटलं तर दिल्ली किंवा उत्तर प्रदेशमध्ये करावं लागेल. उत्तर प्रदेश दिल्लीमध्ये दोघे भाजपचं शासन आहे, मग नेमकं करावं तरी काय त्याचं? करावं म्हणजे ह्या राज्यावर ज्याने अत्याचार केला त्याचं ठेवायचंच कशाला? कुठेतरी समुद्र, मी तर म्हणतो समुद्र ते कशाला टाकावं, कुठेतरी फेकून द्यावं ते. म्हणजे आमचा तर नारा होता, बजरंग दल का नारा आहे, औरंगजेबाची ही कबर हवेत फेकून द्या. म्हणजे जसं काय तुम्हाला आता ताजं उदाहरण आपल्याकडे अमेरिकेचं आहे. काय त्या लाद्यांचे काय केले त्यांनी हाल, समुद्रात फेकून दिले, कोणाला कळलं सुद्धा नाही कधी टाकलं काय, नंतर जाहिरात आली. तर गरज काय आहे, कुठल्याही भारताच्या ह्या पवित्र भूमीत कुठेच नाही. महाजनजी, थोडीशी गल्लत होते, तुम्ही आता अमेरिकेचा एकदम उल्लेख केला, थोडी गल्लत होते. अमेरिकेने लादेनचा मृतदेह नक्कीच टाकला, काय समुद्रात टाकला असेल, अरबी समुद्रात, पण ब्रिटिशांचं राज्य अमेरिकेवर होतं. त्यानंतर तिकडे बोस्टन टी पार्टीचा काय विषय झाला, ब्रिटिशांनी काय अन्याय अत्याचार केला हाही इतिहास रेकॉर्डेड आहे, आणि अमेरिकनांनी रेड इंडियन्सवरती काय अत्याचार केला हेही रेकॉर्डेड आहे. त्यांनी ते आपण आता सगळ्या गोऱ्यांचं किंवा बाकीच्यांचं राज्य आलंय म्हणून रेड इंडियनचा इतिहास काढून टाकावा आणि ब्रिटिशांचा काढावा असं नाही केलेलं. माझा तुम्हाला मगाशी पण तोच प्रश्न होता महाजनजी, औरंगजेबाचा थडगा हा एक भाग झाला, पण भारतात आ सेतू हिमाचल जे इतिहासाच्या पुस्तकात औरंगजेबाचं नाव आहे, जे छावा चित्रपटात आहे, जे बाकीच्या नाटकात आणि मराठी कादंबऱ्यांमध्ये, शिवाजी सावंतांच्या छावा कादंबरीचं काय करायचं ते पण सांगा या निमित्तानं, नासई इनामदारांच्या शहनशाहचं काय करायचं ते पण सांगा. या बाबतीत काय करायचं मग? मला हेच म्हणायचं आहे, इतिहासात राहू देत ना त्यांना. त्याच्यासाठी त्याची त्या जागेचं उद्धतीकरणाचं कारण काय, त्याच्यासाठी तो एवढा मोठा तामझाम आपण करतोय, त्याच्यावर खर्च करतोय, त्याला संगमरवर लावतोय, तिथे जाऊन काही लोक माथं टेकवत असतील. आम्ही तर असं ऐकलंय की औरंगजेबच्या त्या कबरीवर जाऊन लोक पुत्रप्राप्तीसाठी नवस करतात. आता हा विषय कितपत काय की, आणि तो इतका क्रूर शासक होता. मला आपण समाजाचं नाव घेतो म्हणून सांगतो, सांगावं त्या ज्या समाजातनं औरंगजेब येतो त्या समाजामध्ये कुणाचं तरी नाव औरंगजेब ठेवलं जातं का? त्या समाजालाही घृणा आहे त्याच्याबद्दल. औरंगजेब नाव ठेवलं जात नाही. झालं ना महाजन, प्रश्नच मिटला ना. नावाने आपल्या तुम्ही मुसलमान समाजाबद्दल बोलताय, तुम्ही उत्तरच देऊन टाकलं. औरंगजेबाच्या नावानं तो ज्याला त्याच्या तुर्की वंशाचा अभिमान होता, त्या तुर्कस्तानापासून आताच्या तुर्कीपासून ते भारतापर्यंत, बांगलादेशपर्यंत, पाकिस्तानमध्ये सुद्धा त्याच्या नावाने एखादी योजना पण नाहीये. हे जर का तुम्ही मान्य करताय की मुस्लिम त्याला दैवत किंवा कोणी मसीहा मानत नाही, तरी तुम्ही म्हणताय त्याचा तुम्ही छावा चित्रपट येईपर्यंत खुलताबादला कबर आहे म्हणून कोणी जथ्थेच्या जथ्थे जात होते का? मला सांगा तुम्ही. नाही, जात जरी नसतील, मला एक सांगा, पण कुठलीही गोष्ट जर प्रदर्शित किंवा एखादी गोष्ट दाखवली नाही तर काय फरक पडणार आहे? आणि एवढे वर्ष दाखवलं, ठीक आहे, हा आमचा नादांता होता, आम्ही एवढे वर्ष सहन केलं, आता समाज जागृत झाला आहे. आम्ही आतापर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून, महाजनजी तुम्ही म्हणाला आम्ही आतापर्यंत नादान होतो असे तुम्ही शब्द प्रयोग केले. तुम्ही आता नादान म्हणालात, म्हणजे मराठेशाही, ज्यावेळी मराठेशाहीची हाय टाईड ही दिल्लीपर्यंत जात होती, माजी शिंदे आणि आपल्या सगळ्या सरदारांचे चौखूर घोडे हे सगळीकडे जात होते,
त्यावेळी त्यांनी जे केलं नाही ते नादान होते असं तुम्ही सुचवताय? कारण मराठेशाहीने सुद्धा त्या कबरीला हात नाही लावला कधी महाजनजी. नाही, मी प्रसन्नजी, मी इतिहासाबद्दल बोलत नाहीये. मी आत्ताच्या 20-25 वर्षापासून 20 वर्षापासून 25 वर्षापासूनचा काळाबद्दल बोलतोय. मी इतिहासाबद्दल बोलत नाहीये. मी इतिहासाबद्दल बोलत नाहीये. आम्ही ते आधी करायला पाहिजे होतं की समाज जागृत झाला नाही. आता समाज जागृत झालाय, कारण की ह्यात आता जे माध्यम आहेत, सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, याच्यातनं त्यांनी केलेल्या अत्याचाराची उघडणी आम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचली आहे. त्याच्या अन्याय अत्याचार पोहोचलाय म्हणून समाज जागृत झालाय आणि ही लोकमनाची भावना आहे की ती आता काढून टाकावी. आणि मला मुद्दा लक्षात आला. नौशाद उस्मान यांना मला विचारायचं, कारण शेवटचा चर्चेचा टप्पा आहे. नौशाद उस्मान, मी तुमच्याकडे येतोय. असं जर का काही उपक्रम सुरू झाला, कारण भाजप सरकारने जवळपास पॉझिटिव्ह संकेत दिलेले आहेत, काय होणार आहे आता आपल्याला कल्पना नाहीये, तर आपली भूमिका काय असेल? स्वागत आहे. असा उपक्रम सुरू करावा की जे जे कोणी क्रूर असतील, मग ते कोणत्याही धर्माचे असो, त्यांची जी अशा प्रकारचे उदात्तीकरण थांबवावं. मग त्याची सुरुवात जी आहे ते कॉर्नवॉलिस जे उत्तर प्रदेशमध्ये गाझीपूरमध्ये आहे, व्हॉइसराव, ज्यानं अतिशय जुलमी शेतकऱ्यावर जे जमीनदारीची सुरुवात केली भारतामध्ये, अतिशय जातक अशा प्रकारची जमीनदारी सुरू केली, त्याची कबर आहे, मोठं असं बांधलेलं आहे ते स्मारक, ते तोडावं लागेल. मनूचा पुतळा राजस्थान हायकोर्टासमोर आहे, ते तोडावं लागेल. मग अशा प्रकारचं बरंचसं काही आहे. हे मनुस्मृती, हे याचं काय करायचं? हे महात्मा रावण नावाचं पुस्तक लिहिलंय, हे काय करायचं? मंदसौर मध्ये रावणाची पूजा होते, त्याचं काय करायचं? बरेचसे प्रश्न आहे. मग कोट्यवधी रुपये निधी लागेल त्याच्यासाठी टॅक्स लागेल, हे की नाही, म्हणजे कोट्यवधी बजेट लागेल त्याच्यासाठी. हे सुरू करा. यांना संडासाशिवाय, शौचालयाशिवाय यांना काही बांधता येत नाही. तोडातोडी सुरू करा. हेच आहे यांचं. अहो, आम्ही मुसलमान त्या बादशहाचं आधी उदात्तीकरण करतच नाही. मुळात इस्लाममध्ये बादशहात नावाचा प्रकारच नाही आहे. हे मुकुट, हे सिंहासन, हे मुलानंतर बापानंतर मुलगा, हा प्रकारच नाही आहे. मशिदीमधून खलिफा जे आहे ते राज्यकारभार चालवतो. खलिफा झोपडीमध्ये राहायचे बरेचसे. हा बादशहात प्रकारच नाही आहे इस्लाममध्ये. आम्ही याला मानतच नाही. उलट जे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यानंतर जे 4 खलिफा झाले, त्याच्यानंतर बादशहा सुरू झाली. त्या बादशहाच्या विरोधात, यजीदच्या विरोधात इमाम हुसैन यांनी बलिदान दिलेलं आहे. म्हणून हा एक औरंगजेब काय कोणत्याच बादशहाला मी मानत नाही, परंतु काय माहित आहे का की मनू ठेवायचा, कॉर्नवॉलिस ठेवायचा, औरंगजेब नको. अरे वा 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 वा. म्हणजे ते म्हणजे हे जे आहेत तुमचे मामा देशमुख, त्यांना काही बोलायचं नाही, अवध ओझ्यांना काही बोलायचं नाही, अबू असीम आझींना बोलायचं. ही जी निवडक शिवप्रेम आहे ना, शिवप्रेम, मला माहिती आहे बोलायचं, त्यांच्याकडे पण येतो. यांनी नौशाद उस्मान यांनी एक मुद्दा मांडलेला आहे की हे निवडक कसं काय असू शकतं? जर का भारतीय जनतेवर अत्याचार हा मुद्दा मांडायचा असेल तर मग औरंगजेब नको, तर मनू तरी कसा चालतो, मनूचा पुतळा कसा चालतो, असा मुद्दा त्यांनी विचारलेला आहे. त्याचं उत्तर अपेक्षा आहे पुढे मिळेल मला. दरम्यान मी पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे जातो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्यासोबत आहेत. सपकाळजी, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत हा मुद्दा आला नव्हता, म्हणजे छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरचा आपण म्हणतोय. मग आता हा अचानक ज्या प्रकारे मोठा होतोय, लगेच चळवळी सुरू झालेल्या आहेत, लगेच कार सेवेची घोषणा झालेली आहे, तुम्ही याकडे कसं बघता? त्याच्यामध्ये काही राजकारण वाटतंय तुम्हाला मागणीच्या पलीकडे? अचानकच मुद्दा येण्याचं कारण अगदी स्पष्ट आहे. हे सरकार सबसेल फेल ठरलेलं आहे ना, खूप मोठा मॅन्डेट मिळालेला आहे. निवडणुकीच्या काळात त्यांनी जे या ईव्हीएमच्या संदर्भातले जे प्रश्न आहे ते खरे असावेत, त्याच्यावर कुठली चौकशी हे करत नाही. जातीय ध्रुवीकरण मोठं केलं, जातीत त्यांनी भांडणं लावली, धर्माधर्मात भांडणं लावली आणि मोठ्या प्रमाणावर मॅन्डेट त्यांच्याजवळ आहे. मात्र आता कुठल्याही योजना राबवण्याकरता त्यांच्याजवळ पैसे नाहीत. महसूल तूट मोठ्या प्रमाणाची आहे, भांडवली तूट मोठ्या प्रमाणाची आहे. आता हे ट्रिपल इंजिन सरकार आहे, यांनी केंद्र सरकारकडून निधी घेऊन यावा व लोकांच्या लोककल्याणाच्या योजना राबवाव्या, मात्र ते हे करत नाहीत. दुसरीकडे कायदा सुव्यवस्थेची अवस्था फार वाईट आहे. सत्तेसाठी एकत्र आलेले 3 पक्ष आहेत. आपसात टोळी युद्ध यांचं हे सुरू आहे. गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार अशी या सरकारची परिस्थिती झालेली आहे. आणि या सगळ्या प्रश्नांमध्ये आता यांचा खरा चेहरा समोर येत असताना आज ह्या अशी ही औरंगजेबाच्या कबरीसारखी. ठीक आहे, मी केशव उपाध्यायांना आज विचारतो. केशव उपाध्यायजी, बजेटच्या यावेळच्या बजेटमध्ये मोठ्या योजनांच्या घोषणा नाहीत, आहे त्या योजना अधिक कठोर बनवल्या जात आहेत, जुन्या काही योजना बंद केल्या जात आहेत आणि थोडक्यात आर्थिक परिस्थिती जरा बेतास बात आहे महाराष्ट्राची आणि त्यामुळे अवघड प्रश्न विचारले जाऊ नयेत म्हणून हे अचानक
धार्मिक राजकीय वगैरे सुरू झाले असं आहे की खरं म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आत्ताचा रोख हा त्यांच्या विधिमंडळातल्या काँग्रेस पक्षाच्या अपयशाकडे असावा. खरं म्हणजे गेले महिनाभर काँग्रेसचं अधिवेशन महाराष्ट्रामध्ये विधिमंडळ अधिवेशन चालू आहे. यातला कुठलाही प्रश्न प्रामाणिकपणे कोणी विचारताना दिसतंय जे त्यांच्या मनात आहे सकपाळांच्या, ते विधिमंडळात दिसत नाही. त्यामुळे या निमित्ताने काँग्रेस विधिमंडळातलं काँग्रेसचं अपयश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मांडत आहेत का मला माहिती नाही. कदाचित त्यांची ती भूमिका असू शकेल. एक त्यातला पहिला मुद्दा. कारण कुठल्याच योजना महिला ज्या लाडली बहिणा ती आपण कमी केलेलं नाही. कुठल्या सगळ्या योजना व्यवस्थित प्रगतीच्या सुरू आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर सगळे प्रोजेक्ट सुरू आहेत. त्याच्या तारखा आता जाहीर होत आहेत. मिसिंग लिंक पुणे मुंबईची आता ती सुरू होती आहे. नवी मुंबई एअरपोर्ट सुरू होत आहे. त्यामुळे गरिबांपासूनच्या इन्फ्रास्ट्रक्चर सर्व योजना वेळच्या वेळी सुरू आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये खरं म्हणजे त्यांची अडचण स्वाभाविक अशी होणं. कारण आता पुढचा प्रश्न तो आलाच नाही चर्चेत, तो यायला पाहिजे होता. म्हणजे काँग्रेसची अडचण अशी, काँग्रेसने कर्नाटकामध्ये मुस्लिमांना निविदांमध्ये आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे ही कुठली नवीन पद्धत आहे देशामध्ये? या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे उल्लेख केला प्रसन्नाची, ही या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आणि त्याची आपण अगदी 100% सहमत आहे मी. पण याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की धर्माच्या आधारावरती आरक्षण देता कामा नये, धर्माच्या आधारावरती कुठल्या पद्धतीच्या गोष्टी होता कामा नयेत. त्याचीच पायमल्ली घटनेचा दिवस रात्र उल्लेख करणारे काँग्रेस कर्नाटकामध्ये मात्र मुस्लिम आरक्षण कंत्राट देण्यासाठी करते. हा सगळ्यात केशवजी रोडमॅप काय? केशवजी मला आपण त्या राजकीय पक्षांमध्ये नको जायला म्हणून दोघांनाही थांबवतो. मला पण केशवजी सांगा, पण मग नेणार कसं? तुम्ही म्हणताय तसं धार्मिक गोष्टीवरती जर का कृती करता येत नसेल तर औरंगजेबाची कबर का काढायचं कारण काय देणार महाराष्ट्र? देतो उत्तर, त्याचं उत्तर देतो. मुळात असं आहे की मगाशी मुस्लिम अभ्यासक म्हणजे मनूचं काय करायचं? अरे मनूचं कुठे कोण इथं पाळतंय? मुळामध्ये या देशातला हिंदू समाज, सर्व हिंदू समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेप्रमाणे पालन करतो, त्याच्या पद्धतीने वागतो. त्यामुळे या पद्धतीने मनूचं काय करायचं आमच्यासमोर कधी प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्यांच्या मनात प्रश्न, त्यांनी औरंगजेब आणि मनू त्याची तुलना करण्याचं कारणच नाही मुळामध्ये. त्यामुळे ती तुलना त्यांनी करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना या देशात चालू आहे त्या घटनेप्रमाणे काम करतो. तुम्ही थांबा, मध्ये मध्ये बडबडू नका, बस झालं, थांबा आता. मग आपण काही आपलं बडबडताय. कोण पुण्यानी काय लिहितात ते माहिती आहे. पुण्यानेच काय करायचं, पुण्याने कुठल्या अंगाने लिहितात ते माहिती आहे. कशासाठी तुम्हाला औरंगजेबाचं प्रेम एवढं येतं? या देशाचे नागरिक आहात, या देशाच्या आक्रमकाबद्दल तुम्हाला का प्रेम यावं वाटावं हा माझा प्रश्न आहे. एक आडवाड्याने तुम्ही औरंगजेबाबद्दल प्रेम व्यक्त करताय, ते प्रेम व्यक्त करणं थांबवा. औरंगजेब या देशाचा या महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला होता. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या तर केलीच, पण या ठिकाणी 300हून अधिक लोकांचे त्यांनी शहरांची नावं बदलली, अनेक लाखो लोकांवरती अत्याचार केले. त्या औरंगजेबाबद्दल तुम्ही प्रेम दाखवताय. आम्हाला कुणी अशा लिहिण्याचं आम्ही समर्थन करत नाही. मी मनू असो अथवा कुणी, त्याच्याबद्दल काही नाही. या ठिकाणी आडमार्गाने पुन्हा एकदा हे मौलवी औरंगजेबाचं समर्थन करतायत, त्याचा निषेध करतोय. औरंगजेबाचा विषय आधीच मध्ययुगात होता. आणखी आपण अर्वाचीन मध्ये, आपण अधिक प्राचीन मध्ये जाऊ, 3500 वर्षापूर्वी जाऊ. आपण आम्ही नाही करत सांगितलं. आम्ही डॉक्टर नौशाद, मी तुम्हालाही थांबवतोय आता म्हणून. आता औरंगजेब मध्ययुगातून नंतर प्राचीन मध्ये जाऊ आपण. आता फक्त औरंगजेबाचा विषय, चौकट आपली चर्चेची तयार आहे. मी आता शेवटच्या काही प्रतिक्रिया घेणार आहे. शेवट मी सदानंद मोरेंवर करणार आहे. मी आता जातो जाधवांकडे, शिवसेनेचे नेते ते. शिवसेना जर का हा विषय जर का उद्या भाजप सरकार घेणार असेल ही कबर हटवण्याचा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका काय असेल? तुम्ही समर्थन करताय? खबर शासन स्तरावर काही भूमिका निर्णय घेऊन जर करीत असेल तर त्याचं स्वागत करू. बोला. कारण चांगल्या गोष्टीचं समर्थन करणारे आम्ही आहोत, त्यामध्ये कुठे दुमत असायचं कारण नाही. पण केशव उपाध्यायजी ज्या पद्धतीनं बोलतात की ह्यांना औरंगजेब आजच का आठवला, इतक्या काळात कधी आठवला नाही. बरं, 11 वर्ष झाले आता सरकार ह्यांचं आहे, मग ह्यांना आजच साक्षात्कार झाला का त्या गोष्टीचा? आपलं अपयश झाकायसाठी आपण काहीतरी कळीचे मुद्दे समोर आणून समाजामध्ये दिशाभूल करण्याचं काम करताय. तुम्हाला ज्या गोष्टी साध्य करायच्यात तुम्हाला कोणी अडवलंय का? आणा ना उद्या बिल आणा, लोकसभेत आणा, विधानसभेत आणा आणि काढा कबर. आम्ही समर्थन करू त्याचा काय विषय आला? बरं, दुष्ट लोकांना ह्या ठिकाणी राहायचं नाही, ठेवायचं नाही. मग तुम्ही छावा चित्रपट कोणत्या आधारावर बनवला? बरं, उद्या येणारी भावी पिढी छत्रपती शिवाजी महाराज कोण? ठीक आहे, मला तुमची भूमिका लक्षात आली जाधवजी. आपण अत्यंत स्पष्टपणे मांडलेलं आहे की जर का असा निर्णय झाला औरंगजेब कबर हटवण्याचा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं समर्थन असेल. महत्वाची घोषणा आपण या निमित्तानं केलेली आहे. मला शेवट करण्यापूर्वी मला महंत सुधीरदासांकडे जायचंय. महंत सुधीरदासजी, सगळी चर्चा आपल्या समोर आहे. या सगळ्याचं कारण नसताना संदर्भामध्ये मुस्लिम आणले जात आहेत, मग औरंगजेब
इतिहास बघायचा आहे का आताची परिस्थिती औरंगजेब नको एवढंच बघायचं आहे? आणि पुढे काय तुम्ही कसा मार्ग बघता यामध्ये? असं आहे की या मुद्द्यावरती वास्तविक एक विषय असा आहे की आमचे मित्र खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेमध्ये हा मुद्दा अत्यंत सुचारूरित्या अत्यंत अभ्यासूरित्या उपस्थित केला. त्यांनी असे सांगितलं की 1950च्या ज्या संरक्षणाच्या माध्यमातून याचे जे याचा जो एन्शंट मॉन्युमेंट रिसर्च अँड साईट ऍक्ट आहे 1958चा, यामध्ये सुधारणा करण्यात यावी. त्याचप्रमाणे 3680 मॉन्युमेंट्स मध्ये औरंगजेबाची कबर काँग्रेसने गेल्या 10 वर्षामध्ये इन्क्लूड केली आणि त्याला अगदी राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला. तो दर्जा काढून घ्यावा आणि ती मॉन्युमेंट्स तिथं हलवण्याकरता कायद्यामध्ये काय तरतुदी आहे यावरती सुचारू रूपाने चालू आहे ना. हे जे म्हणतात की कायद्याने करा आणि भारतीय जनता पार्टीने काढा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने काढा, तर ऑलरेडी दॅट प्रोसेस हॅज बीन इनिशिएटेड. ठीक आहे, पार्लमेंटमध्ये ती आलेली आहे आणि त्यानुसार त्याच्यात अमेंडमेंट झाल्यानंतर ठीक आहे, मी कन्क्लूड करतो. हा जो पापी औरंग्या आहे तो तिथे का ठेवला? तो तिथे का ठेवला गेला इस्लामनुसार की त्याच्या कयामतच्या दिनच्या वेळेला फैसला होईल आणि तो पुन्हा जिवंत होईल. त्या औरंगजेबाला तिथून काढून हिंदू धर्मा पद्धतीने जाळून टाकावं. त्याच्या म्हणजे ठीक आहे, माझ्या लक्षात आलं, मला बेसिक मुद्दा लक्षात आला. तो नरकामध्ये पडावा. माझ्या लक्षात आलं, तो नरकात नाही जाऊ शकत. तो मुसलमान इस्लाम मानणारा तो नरकात कसा काय जाणार? तो दोजक मध्ये जाऊ शकतो. टेक्निकलिटीज मध्ये नको द्यायला. मी सदानंद मोरेंकडे जातो. डॉक्टर सदानंद मोरे आपल्या सोबत नरक आहे ना. नाही, ते तसं नाहीये. तुम्ही ते पूर्ण गणितच वेगळं आहे ते सगळं. मी डॉक्टर सदानंद मोरेंकडे जातो. मोरे सर, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? मोरे सर आपला माझा आवाज येतोय? हो, येतो. मोरे सर, काही 2-1 वर्षांपूर्वी लोकसत्तामध्ये पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर यांनी एक लेख लिहिला होता. त्यांची सिरीजच चालू होती, ज्याच्यामध्ये त्यांनी औरंगजेबाचं जे एकतर्फी चित्रण केलं जातं या बाबतीत काही वेगळी मांडणी केली होती. त्यांचे काही वेगळ्या औरंगजेबाच्या काही वेगळ्या निर्णयाचे सुद्धा उल्लेख त्यांनी केले होते. आणि औरंगजेबाला असं एकच हिंदू विरोधी, अन्य धर्म विरोधी, इस्लामचा केवळ वेडा धर्मांध असंच चित्र नाही रंगवत आहेत, अशी एक मांडणी होती त्यांची. त्याच्यात त्यांनी काही दाखले पण दिले होते. त्यांनी काही मठांना कशा प्रकारे औरंगजेबानं पैसे, काय निधी वगैरे दिला होता. माझं आपल्याला विचारणं अशी आहे, मुघल इतिहासाच्या बाबतीत, खास करून औरंगजेबाच्या बाबतीत जेव्हा असा मुद्दा येतो त्यावेळी अकॅडमिकली कसं बघावं? सगळं राजकारण बाजूला ठेवा, अभ्यासक म्हणून आपण कसं बघा? एक मिनिट, मगाशी मी जे मांडत होतो ते अधूर राहिलेले आहेत, ते बाजूला ठेवून सध्याशी मला काय घेणं देणं नाही. बरं, बोलू का मी? माझा बोला सर, बोला. हा, माझा मुद्दा असा होता की औरंगजेबाची कबर वगैरे पाडण्याच्या भानगडीत पडलं नाही पाहिजे. याचं एक कारण ऐतिहासिक आहे की औरंगजेब हा दुसऱ्या कशाचंही प्रतीक नसून महाराष्ट्राच्या पराक्रमाचं आणि जिद्दीचं प्रतीक आहे. ते कबीर म्हणजे, ती कबर म्हणजे ऐतिहासिक पुरावा आपण नष्ट करतोय आपल्या पराक्रमाचा त्याच्यातून. हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आपण. तो आपण घेत नाही. हा झाला एक प्रकार. दुसरा त्याच्यातला एक आणखीन महत्वाचा भाग आपल्याला असा दिसतोय की अशा प्रकारे शत्रूची सुद्धा कबर, शत्रूचं सुद्धा जर मृत्यूनंतर काय असेल झालेलं ते नष्ट करणं आपल्या परंपरेत बसत नाही. मरणांत आणि वैराणी असं आपल्याला रामाने सांगितलेलं आहे. म्हणून ते रावणाचं स्मारक होणे किंवा त्याचा नीट अंत्यसंस्कार होणे किंवा त्याची समाधी बांधणे असं रामाने कधी सांगितलेलं नाही कोणाला, लक्षात घ्या. पण सर, नजीबाची कबर उखडली होती मराठ्यांनी. नजीबाची कबर उखडली होती ना मराठ्यांनी. त्याचं कारण वेगळं होतं. तो इश्यू आपण गल्लत नका करू. आपण दसऱ्याला जाळतो. हा माझा दुसरा मुद्दा आहे, त्याच्यामुळे तेही करू नये. आणि कोणी मध्ये बोलू नका, कोणी मध्ये. मोरे सर फक्त बोलतील. मी आता जे आपल्याला सांगतोय ते झालं हे हिंदूंच्या संदर्भात. दुसरा मुद्दा आहे, मला मुसलमानांनाही काही सांगायचं आहे, मुसलमान बंधूंनाही काही सांगायचं आहे की तुम्ही 2 गोष्टी करून औरंगजेबाला हिरो करताय सगळे मिळून. आणि ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. हे जे हिंदू धर्माचे पक्षपाती म्हणतात ना, जे कुणी लोक असतील ते औरंगजेबाची कबर तोडून त्याला हिरो करतायत. आणि जे कुणी त्या कबरीचं समर्थन करतायत, पाडू नये म्हणतात, ती पाडू नये माझंही मत आहे. पण तशी ठेवून तिचं जे उदात्तीकरण करू इच्छित आहेत, म्हणजे औरंगजेब अमुक होता तमुक होता, श्रद्धा असेल किंवा अश्रद्धा असेल, तो मला मुद्दा आहे. जे कुणी हे करतात त्यांना मला सांगायचं की या पद्धतीने तुम्ही केलं की आपोआप हिंदू जे कुणी असतील ते कबर पाडा म्हणतात, त्यांनाही बळ येतं ना. अगदी. त्यामुळे या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे
की मी माझ्या परवाच्या एका भाषणात सांगितलं की भारतामधल्या मुसलमानांचं जास्तीत जास्त नुकसान जर कोणी केलं असेल तर ते एकीकडे औरंगजेबाने केलं आणि ते जिनाकडे केलं, जिनाने केलं. हे खरे मुसलमानांचे शत्रू हे दोघं आहेत आणि त्या दोघांचं उदात्तीकरण करण्याच्या भांगडीत तिथल्या मुसलमानांना नाही पडू नये आणि त्यांना खरवडून काढण्याचं काम यांनी करू नये, कारण तसं करणं म्हणजे हे दोन्ही लोक एकमेकांच्या हातात हात घालून झाले असं माझं मत आहे. बरं मोरे सरांनी अगदी तटस्थतेचा मार्ग काय असू शकतो ते डॉक्टर सदानंद मोरेंनी दाखवून ठेवलेला आहे. चित्राचे आणि रंगांचे फक्त 2च कवडचे फक्त बघायचे आणि त्याच्यापुरता बोलायचं, याच्या पलीकडे सदानंद मोरेंनी परखडपणे या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांनी या सगळ्या विषयाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला आहे. त्यासाठी मी मोरे सरांचे खास आभार मानेन. चर्चेमध्ये इथे वेळेअभावी थांबावं लागतं, मला कल्पना आहे आणखी हे तासाभर चर्चा चालू शकते, मात्र मी सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो आपण वेळ दिल्याबद्दल. पण आता थेट जाणार आहोत माझा पोल सेंटरमध्ये. मागासचा जो विषय सुरू होता औरंगजेबाच्या कबरीचं काय चाललेलं, ठेवायचे नाही ठेवायचे, उदात्तीकरण थांबवायचं, आम्ही प्रश्न विचारला होता तुम्हाला. लोकांची प्रतिक्रिया काय आली? एकूण 25,000 मतं आपल्यापर्यंत आलेली आहेत विविध माध्यमातून आणि आता कौल पाहतोय आपण. काढून टाकावी असं 58% लोकांना वाटतंय. हिंदवी स्वराज्याचा शत्रू क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीचं काय करायला हवं तुम्हाला वाटतं? 58% लोक म्हणतात काढून टाकावी, 22% म्हणतात जैसे ते ठेवावी आणि उदात्तीकरण थांबवावं असं म्हणतात 20%. तांत्रिक दृष्ट्या पाहता जैसे ते ठेवावे आणि उदात्तीकरण थांबवावं हे एका पातळीला जर का मानलं, कारण उदात्तीकरण व्हावं असं त्यांनाही वाटत नसेल, तर 42% साधारण त्या मार्गाने आहेत. पण बहुसंख्याकांचं म्हणणं आहे, 58% लोकांचं म्हणणं आहे की कबर दूर करावी, काढून टाकावी. तुमच्या कौलाचा, तुमच्या मतांचा आदर आहे. चर्चा अशी सुरू राहणार आहे दररोज सोमवार ते शुक्रवार 7:56 0 आवरमध्ये वेगळ्या विषयासह माझ्यासोबत पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.